मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं म्हणून आपल्याला एक नवी क्वांटिटी डिफाइन करावी लागली आणि त्या क्वांटिटीचं नाव आहे करंट डेन्सिटी. तर करंट डेन्सिटी काय आहे विद्यार्थ्यांनो? करंट डेन्सिटी इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट इज डिफाइन्ड ॲज द करंट इलेक्ट्रिक करंट पर unit cross section area. Electric current passing normally through unit cross section area of the conductor called as current density. Okay बेटा, current density काय आहे? current density तर गरज कसं पडली बघा ना, कारण करंट स्केलर म्हणतो आपण, मग तर दिशा असते पण म्हणतोय, डायरेक्शन सांगायचं आहे क्लॉकवाईज चालले का राईटला चालले का लेफ्टला चालले. इलेक्ट्रॉन करंट अपोजिट असतं असं म्हटलं इलेक्ट्रिक करंटच्या, म्हणजे दिशा आहे त्यांना. मग दिशा रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक क्वांटिटी डिफाईन केलं. जसं एरिया वेक्टर डिफाईन केला आहे आपण गरज पडल्यामुळं, तसं इथं गरज पडली आपणाला म्हणून करंट डेन्सिटी डिफाईन केलं. करंट डेन्सिटी इज अ measured as the current flowing through unit cross section area of the conductor, but remember that normally through the unit area of cross section. म्हणून current normally passing through unit area of cross section of the conductor is known as current density and it is defined as करंट I अपॉन एरिया. आणि करंट डेन्सिटीचा सिम्बॉल असतो बाळांनो जे बार इक्वल टू I अपॉन एरिया. आता इथं करंट डेन्सिटी वेक्टर सांगत असताना आपण कुठं हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलला याची दिशा आहे. ओके, मग आता मॅग्निट्यूड ऑफ दिस करंट डेन्सिटी म्हटलं की जे इक्वल टू I अपॉन एरिया घेतोय. ओके, म्हणून करंट डेन्सिटी इज its direction is higher potential to lower potential and it is whose magnitude is current upon area, electric current per unit area, but it is normally passing through area. समजा हा कंडक्टर आहे ओके बाळ, आणि मी एरिया असा घेतलाय, हा एरिया घेतलाय, तर मग करंट असं जातोय आणि मग या दिशेत काय करणार आता मी? तर मला जे करंट डेन्सिटी जर डिफाईन करायचं असेल तर करंट डेन्सिटीसाठी मला या दिशेत डिफाईन करावं लागेल ना. म्हणजे इकडे कोण आहे? करंट I इकडे आहे, इकडे कोण आहे? हा एरिया A बार आहे, एरिया A बार आहे, तर इकडे हा थीटा असेल, तर इकडे त्याचा कोणता कॉम्पोनंट राहणार मग? A कॉस थीटा. म्हणजे इथं मला एरिया वेक्टरचा काय करावं, करंट तर इकडे जात नाही ना, म्हणून एरिया वेक्टर डिफाईन करावा लागला. म्हणून नॉर्मली थ्रू क्रॉस सेक्शन एरिया, नॉर्मली करंट पासिंग थ्रू नॉर्मल एरिया असं म्हटलेलं आहे. आता हा नॉर्मल एरिया असतो, पण मी घेतलेला हा एरिया आहे. मग हा जर एरिया बार असेल तर हा कोण झाला मग? A कॉस थीटा बार. या वेक्टरचा कंपोनंट या दिशेत राहणार. म्हणून करंट या दिशेत चाललंय हो, पण तुमचा एरिया असा घेतलाय ना, मग तुम्हाला एरिया रिझॉल्व करावा लागेल, एरिया वेक्टरला रिझॉल्व करावा लागेल. या एरियाचा नॉर्मल एरिया वेक्टर असा असतो, मग याला मला इकडे डिफाईन करावं लागलं, या दिशेत त्याचा कंपोनंट घ्यावा लागला. म्हणून तुमचा जर एरिया क्रॉस असेल तर त्या एरिया वेक्टरला आपल्याला रिझॉल्व करावं लागलं इंटू A कॉस थीटा. मग असा जर इन्क्लाइन्ड एरिया असेल तुमचा जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तुम्ही मांडलेला जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर इन्क्लाइन्ड असेल तर करंट डेन्सिटी जे इक्वल टू I अपॉन A कॉस थीटा. तर हा आहे. आणि जर इलेक्ट्रिक करंट I बरोबर घ्यायचा असेल तर जे इंटू A इंटू कॉस थीटा. लक्षात घ्या. आता मला सांगा हे कोण आहे? एरिया वेक्टर आहे, एरिया वेक्टरचा कंपोनंट एरिया वेक्टर आहे. आणि मग आता हा एरिया वेक्टरचा आणि हा करंट डेन्सिटी वेक्टर आहे, मग या दोन वेक्टरचा कसला प्रोडक्ट असेल बाळांनो? म्हणून करंट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ करंट डेन्सिटी अँड
एरिया वेक्टर. आणि हा डी करंट इज द स्केलर प्रोडक्ट ऑफ करंट डेन्सिटी अँड एरिया वेक्टर. तर हे आहे त्याची व्याख्या. म्हणून करंट डेन्सिटी इज द करंट पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया असं डिफाईन केलेलं आहे. समजा स्मॉल व्हॅल्यू असेल, तुम्हाला स्मॉल व्हॅल्यू असेल तर डी आय इक्वल टू जे डॉट. आता एरियाला आपण डी एस मानलं, समजा डी एस बार, छोटा एरिया घेतला डी एस, आपण नेहमी डी एसच मानतो ना, डी एस डी एस डी एस डी एस. ओके, तर मग हा दोघांचा डॉट प्रोडक्ट हा झाला. मॅग्निट्यूड जर पाहिजे असेल तर हा घेणार तुम्ही. मग छोटा वेक्टर, छोटा करंट डी आय इक्वल टू जे डी एस कॉस थीटा. ओके बेटा. मग आता टोटल एरियातून जर काढायचं असेल तर आय इक्वल टू इंटिग्रेशन एरियल इंटिग्रेशन ऑफ करंट डेन्सिटी इज नथिंग बट टोटल करंट पासिंग थ्रू गिवन एरिया. म्हणून छोट्याशा एरियामधून जाणारा करंट काढलात एवढा आहे, आणि अख्ख्या एरियातनं जाणारा करंट जर काढायचा असेल तर इंटिग्रेशन नावाची संकल्पना तुम्ही वापरू शकता. ओके, म्हणून दिस इज द लाईन इंटिग्रल नाही आहे, एरियल इंटिग्रल, सरफेस इंटिग्रेशन ऑफ द करंट डेन्सिटी. म्हणून करंटला डिफाईन करत असताना सरफेस इंटिग्रेशन ऑफ द करंट डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज करंट थ्रू द कंडक्टर, करंट थ्रू द एरिया ऑफ द कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एरिया नाही, एरिया व्हेक्टर आहे. ओके बेटा. जर एरिया नॉर्मल असेल तर थीटा 0 झाला, कॉस 0 1 झाला आणि मॅक्झिमम करंट वाहत असतं. जर तुमचा एरिया इन्क्लाइन्ड झाला की करंट त्या दिशेमध्ये जाणारं हळूहळू कमी होत जात असतं, त्या गिवन एरियातून जाणारं करंट. म्हणून सरफेस इंटिग्रेशन ऑफ द करंट डेन्सिटी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट, अँड current density is the current through unit area, normally through given unit area of the conductor. तर हा करंट डेन्सिटी नावाचा संकल्पना आहे. आणि करंट डेन्सिटी काय आहे तर करंट अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. बट रिमेंबर दॅट एरिया मस्ट बी नॉर्मल. जर इन्क्लाइन असेल तर कसं करायचं ते पण सांगितलं. एरिया वेक्टरला कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करा आणि त्यानुसार करंट डिफाईन केलं जातं. जर छोट्याशा एरियातनं जाणारा करंट दिला आणि लार्ज एरियातनं जाणारा करंट जर काढायचा प्रश्न आला तर करंट डिफाईन करण्यासाठी आपण करंट डेन्सिटीचा सरफेस इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणून सरफेस इंटिग्रेशन ऑफ द करंट डेन्सिटी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणून या दोघातला संबंध मी स्पष्ट केलेला आहे. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन करंट आणि इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी नावाची संकल्पना काय आहे ही बेसिक नॉलेज तुमच्यासमोर ठेवलेलं आहे बाळांनो. आता पुढे सरकतोय की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन द करंट. जब हम इलेक्ट्रिक पोटेंशियल डिफरेंस लगाते हैं अक्रॉस द कंडक्टर और नहीं लगाते हैं तब क्या होता है, जब लगाते हैं तब क्या होता है, कैसे, हाउ डज करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, हाउ विल यू गेट द करंट ड्यू टू application of electric potential difference across the conductor. कंडक्टरला जर आपण पोटेन्शियल डिफरन्स लावलं नसेल तर आपल्याला इलेक्ट्रिक करंट भेटत होतं का, मग त्याच्यात चार्ज नाहीत का, मग चार्ज नसतील तर काही प्रश्नच नाही, पण असून पण आपल्याला करंट भेटत नसेल तर तेव्हा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माहीत आहे व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ गुड कंडक्टर. गुड कंडक्टर कन्सिस्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ओके, गुड कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन ॲज अ कॅरियर म्हणून काम करत असतात. ओके बाळांनो, म्हणून गुड कंडक्टर इज द मटेरियल, इज द मेटल हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स ॲज अ कॅरियर. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन ॲज अ कॅरियर म्हणून त्याचा आपण काय करतोय, वापर करत असतोय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया आपण कुठं, इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हाऊ डज द इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग थ्रू दॅट कंडक्टर. ओके बेटा, इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड सी हेअर. आता हा आपण एक
मेटलचा रॉड घेतला, तुकडा घेतला, कंडक्टर घेतला आणि त्याला आपण काहीच जोडलं नाही, त्याला काहीच जोडलं नाही आहे. मग आता या तुकड्यातून करंट जातं का? या तुकड्यातनं कंडक्टरच्या मेटलचा आहे, हा धातूचा तुकडा आहे, कॉपरचा तुकडा आहे हा तुकडा. मग आता विचारलं तुम्हाला, याला काहीच जोडलं नाही, इकडे पण काही जोडलं, बॅटरी जोडलं नाही, कुणालाच जोडलं नाही आणि म्हणतोय याच्यातनं करंट वाहतं का सांगा बरं? तर ते म्हणाल नाही. का नाही? मग याचा अर्थ त्याच्यात इलेक्ट्रॉन नाहीत का? तर आहेत, कारण मेटलनं बनला म्हणलं की त्याच्यात काय फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि जेवढे फ्री इलेक्ट्रॉन असतात तेवढे प्रोटॉन पण असतात, म्हणून इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं. ओके बेटा, पण प्रोटॉन आतमध्ये असतात, ॲटमच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात आणि फ्री इलेक्ट्रॉन आर ऑलवेज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर असतात. मग हे फ्री इलेक्ट्रॉन रँडम डायरेक्शनमध्ये रोटेट मूव्ह होतात, रँडमली मुव्हिंग विथ डिफरंट वेलॉसिटीज इन डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या वेलॉसिटीजनं वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये रँडम डायरेक्शनमधले रँडमली मूव्ह होतात आणि दे विल कोलाइड ऑन इच अदर ऑल्सो. मग ते कोलाइड होतात, इकडे तिकडे भटकत असतात फ्री इलेक्ट्रॉन या कंडक्टरमध्ये. तरीसुद्धा आपण याला काय म्हणतो, नेट इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट कंडक्टर 0 आहे. म्हणजे याचा अर्थ कशामुळं असं म्हणतोय, एक तर जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळं नेट चार्ज ऑन कंडक्टर 0. ओके, या कंडक्टरवर सरफेसवर फ्री इलेक्ट्रॉन आहेत तरी पण आपण याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे असं म्हणणार नाही किंवा पॉझिटिव्ह चार्ज आहे असं म्हणणार नाही, कारण जेवढे फ्री इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन पण त्याच्यामध्ये आहेत, परंतु ते रँडमली मुव्हिंग असल्यामुळं करंट वाहत नाही आहे. नेट करंटसुद्धा 0 आहे आणि नेट चार्जसुद्धा 0 आहे. मग आता कशामुळं असं झालं पहा, लक्षात घ्या बाळांनो. आता काय होतं, हा इलेक्ट्रॉन इकडे जातो तर त्याच वेळेस दुसरा इलेक्ट्रॉन इकडे जातो, असा रँडम डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये काय होत नाही आहे, नेट करंट. तुम्ही जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेतलात ना असा कुठलाही, तर जेवढे इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, त्याच वेळेस 10 इलेक्ट्रॉन इकडे जातात. आता मला सांगा, लाईक चार्जेस अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतील तर नेट करंट काय करायचं, त्याच्यासाठी काय करायचं असतं, इथं लिहिलं होतं बघा मी. लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस सेम डायरेक्शनमध्ये आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये. लाईक चार्जेस सेम डायरेक्शनमध्ये जात असतील तर ॲडिशन आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असेल तर सबट्रॅक्शन. आता सांगा, लाईक चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन इकडे चाललेत, त्याच वेळेस 10 इलेक्ट्रॉन इकडे चाललेत. मला सांगा, 10 इलेक्ट्रॉन इकडे चाललेत राईट साईडला, 10 इलेक्ट्रॉन इकडे चाललेत लेफ्ट साईडला, डायरेक्शन कसे आहेत, अपोजिट. दोघांवर चार्ज कसे आहेत, लाईक आहेत. मग लाईक चार्जेस अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हटल्यानंतर नेट करंट काढण्यासाठी आपण दोघांचं काय करतोय, मग असे सांगितलं बघा, सबट्रॅक्शन करतोय. मग दोघांचं सबट्रॅक्शन करा, किती झालं बघा, 0. म्हणून नेट करंट 0. राईट बेटानो. म्हणून या रँडम ओरिएंटेशनमध्ये जर तुम्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, गिव्हन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर निरीक्षणासाठी घेतलात तर तुमच्या लक्षात असं येतं, समजा रँडम मोशनमुळं 10 इलेक्ट्रॉन या एरियाला क्रॉस करून इकडे गेले असतील तर डेफिनेटली 10 इलेक्ट्रॉन इकडे जाणारच आणि म्हणून देर इज नो नेट फ्लो ऑफ करंट थ्रू द कंडक्टर बिफोर ॲप्लिकेशन ऑफ एनी पोटेन्शियल डिफरन्स और एनी इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द कंडक्टर. ओके बेटा. हां, आता इफ वी अप्लाय द बॅटरी, इफ वी कनेक्ट द बॅटरी टू 2 टर्मिनल्स ए अँड बी ऑफ द कंडक्टर, या कंडक्टरच्या ए आणि बी टर्मिनलला आपण जर बॅटरी जोडला म्हणजेच सेल जोडला, हा सेल आहे, तेव्हा काय होतं, तर हे बॅटरी सोर्स ऑफ एनर्जी असते, ही इथल्या पॉझिटिव्ह चार्जेसला एनर्जी देते आणि इथं जाऊन ते बसतात. पॉझिटिव्ह चार्ज इथं जाऊन बसले आणि निगेटिव्ह चार्ज इथं जाणार, इलेक्ट्रॉन इथे एनर्जी जाऊन इथं जाऊन बसणार, म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार ना. मग पॉझिटिव्ह चार्जेसनं शॉर्ट रेंज फील्ड तयार करतात, लॉंग रेंज नाही. ओके बेटा. शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्ड तयार करत असल्यामुळं इथं इलेक्ट्रॉन डायरेक्टली, इथला इलेक्ट्रॉन पळत 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 इकडे आला असं होत नाहीये, कारण तुम्ही शिकलोय इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, इलेक्ट्रिक फील्ड नॉट प्रोड्युस्ड इनसाइड द कंडक्टर. कंडक्टरमधून इलेक्ट्रिक फील्ड पास होत नाहीये, कारण
ते त्याला एंड करतं सरफेसवरच. म्हणून इथलं फील्ड इथंपर्यंत जाईल, इथलं फील्ड इथंपर्यंत जाईल असं नाही, कारण कंडक्टरमधून फील्ड जातच नाही ना. म्हणून इथं शॉर्ट रेंज फील्ड तयार होतं, छोट्याशा रेंजचं फील्ड तयार करतं. मग यातले इलेक्ट्रॉन इकडे जातात, मग पुन्हा हे इथं येऊन बसतात. इथं बसले की पुन्हा शॉर्ट रेंज तयार करतं फील्ड, पुन्हा इकडचे इकडे येतात. मग इथं पुन्हा पॉझिटिव्ह तयार झाले, मग हे थांबले की पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात. आणि हे टप्प्याटप्प्यानं शॉर्ट रेंज फील्ड तयार करणार, त्याला ओढणार, शॉर्ट रेंज फील्ड तयार करणार, त्याला ओढणार, शॉर्ट रेंज फील्ड तयार करणार, त्याला ओढणार. आणि ही प्रोसेस म्हणजेच ड्रिफ्टिंग आहे, ड्रिफ्टिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. तर व्हॉट इज ड्रिफ्टिंग प्रोसेस मी नंतर सांगतोय. त्या अगोदर मला इथं नेट करंट का भेटतं, बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द इलेक्ट्रोड्स और बिटवीन द गुड कंडक्टर. त्या मेटलमध्ये शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्ड तयार होत असल्यामुळं आपल्याला त्यातले नेट करंट भेटतो. आणि नेट करंट इज फ्लोईंग बिकॉज ऑफ द शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू एंड्स. मग दोन एंडमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. मग जेव्हा आपण हे टप्प्याटप्प्या जरी असला टोटल इलेक्ट्रिक फील्ड घेत असताना आपण काय करतोय, पोटेन्शियल डिफरन्स घेत असताना प्रत्येकाची ॲडिशनच करतोय ना. म्हणून टोटल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सरळ सरळ या प्रत्येकाची ॲडिशन होत असते. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड्स इज नथिंग बट द EMF ऑफ द सेल. ओके, म्हणून या दोन टोकाच्या अक्रॉसमधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF ऑफ द सेल असतं. आता व्हॉट इज EMF त्याचा पण आपण अभ्यास पुढे करणार आहोत. म्हणून बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड नो करंट इज क्रॉसिंग द एरिया ऑफ द कंडक्टर. That means no current flowing through the conductor. And after the application of electric potential difference across the ends of the rod, what happens, short range electric field is produced, and hence electrons are drifted from terminal B to A, and conventional positive charges are drifted towards terminal A to B. Electron current I and electric current I dash is in opposite direction. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तर परिणाम काय होतो, करंट कंडक्टरमधून वाहणारं करंट बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ते वाहत नाही आहे याचा अभ्यास केला. आणि आफ्टर द ॲप्लिकेशन काय होतं, शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्डचा परिणाम काय होतो ते पण सांगतोय. तर इथं ड्रिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन नावाची प्रोसेस आहे. द ड्रिफ्टिंग ऑफ, काही लोक असं म्हणतात ड्रिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे सरळ फेकतात पटकन, कारण विद्यार्थ्यांना सोपं जातं आणि सांगणाऱ्याला पण सोपं वाटतं. या शॉर्ट रेंज इलेक्ट्रिक फील्डमुळं त्या इलेक्ट्रॉनची झालेली शिफ्टिंग म्हणजे ड्रिफ्टिंग म्हणा. ओके, तर बेसिकली ते इलेक्ट्रॉनची झालेली शिफ्टिंग म्हणजे ड्रिफ्टिंग नाही मित्रांनो. इथं ड्रिफ्टिंग प्रोसेस थोडंसं आत जाऊन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं ड्रिफ्ट वेलॉसिटी नावाची संकल्पना समोर आणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ड्रिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे तर ते आपल्याला शिकलं पाहिजे. ड्रिफ्ट वेलॉसिटी अगोदर, ड्रिफ्टिंग मीन्स व्हॉट, ड्रिफ्टिंग याचा अर्थ काय. ओके, बघा आता जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड लावलं नव्हतं तेव्हा इलेक्ट्रॉन कुठल्या डायरेक्शनमध्ये पळत होते. इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज मूव्ह इन रॅन्डम डायरेक्शन बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मीन्स बिफोर द कनेक्शन ऑफ बॅटरी टू द कंडक्टर. त्या कंडक्टरला बॅटरी जोडण्या अगोदर त्याचं मोशन ऑफ अन इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनचं मोशन मी तुमच्यासमोर स्पष्ट करतोय. बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द टर्मिनल्स ऑफ द conductor or before the connection of the conductor to the battery, with the battery, the electron is randomly moving with a random direction with different velocities, and that's why it perform the Brownian motion. Brownian motion perform करतं. आणि Brownian motion काय आहे, रॅन्डम मोशन आहे. असं जातं, असं जातं, असं जातं, असं जातं. ओके, म्हणजे इथून निघालेला माझं निरीक्षण फक्त मी जेव्हा त्याला बघतोय तेव्हा निरीक्षण केलं, एकाच इलेक्ट्रॉनकडे बघतोय मी. जसं अनेक मुंग्या असतात आपल्या जमिनीच्या पृष्ठभागावर आणि आपल्यासमोर. आता एका मुंगीचं मोशन आपण डिस्क्राईब करायला विचारलं तर आपण एका मुंगीकडे लक्ष, कारण सारख्याच मुंग्या दिसतात ना सर्वच, मग एका मुंगीकडे लक्ष जाऊ शकत नाही आपलं. आपण असं कुठंपर्यंत बघू शकतो, तर त्यासाठी आपल्या स्पष्ट डोळ्यात दिसावं आपण ती मुंगी कुठं चालली आहे. त्यासाठी आपण काय करतो, एका मुंगीवर
जर काळ्या रंगाच्या मुंग्या असतील आणि जमीन काळी असेल तर आपण पांढरा डॉट मारायचा, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा एक छोटासा डॉट त्याच्या अंगावर टाकायचा आणि मग ती पांढऱ्या रंगाची मुंगी कुणीकडे चालली त्या सर्व काळ्या भागावरनं तेव्हा आपल्याला ट्रेस करता येते. आपलं पूर्णच्या पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच मुंगीकडे टाकतो आणि त्या मुंगीनं जसा पाथ परफॉर्म केला आहे तसा आपण ट्रेस करत जा. तर तेव्हा ती मुंगी जसं आपण त्याचं मोशन सांगू शकतो तसं आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एका इलेक्ट्रॉनवर केलेलं आहे, जो की रॅन्डम मोशनमध्ये आहे. त्याला ब्राउनियन मोशन म्हणतोय. ब्राउनियन नावाच्या सायंटिस्टनं पोलन ग्रेन्स ऑन द लिक्विड सरफेस याचा पोलन ग्रेन्स टाकून त्याचं मोशन डिस्क्राईब केलं होतं ब्राऊन नावाच्या सायंटिस्टनं, म्हणून त्या मोशनचं नाव रॅन्डम मोशनला आपण ब्राउनियन मोशन म्हणतोय. तसंच इथं ब्राउनियन मोशन परफॉर्म करतो. आता मग मला सांगा, मी जेव्हा निरीक्षण करण्यास सुरुवात केलं तेव्हा इलेक्ट्रॉन इथून निघाला होता, ये पोझिशनपासून निघाला होता आणि तो इथं आला, धडकला, पुन्हा इथं गेला, इथे एकदा धडकला, पुन्हा इथं गेला, इथे एकदा धडकला, पुन्हा इथं आला, इथे एकदा धडकला. कोलाईड होतं ना ते. मग इथून पुन्हा इथं आला, इथं धडकला, इथं गेला, इथं धडकला, इकडे गेला, इथं धडकला, इकडे आला, इथं धडकला आणि इथंपर्यंत मी निरीक्षण केलं. म्हणजे इथला इलेक्ट्रॉन इथं आला. ओके, मी इथंपर्यंत त्याचं निरीक्षण केलं होतं. हे आहे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द एंड्स ऑफ द कंडक्टर और बिफोर द कनेक्शन विथ द बॅटरी. बॅटरीला जोडण्या अगोदर किंवा सेलला जोडण्या अगोदर ही परिस्थिती आहे. आता बघा, आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं काय झालं? ड्रिफ्टिंग, शॉर्ट रेंज ड्रिफ्टिंग. इथं येणारा इलेक्ट्रॉन, समजा इलेक्ट्रिक फील्ड या दिशेत अप्लाय केले तुम्ही, इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातं ना, या दिशेत अप्लाय केले तर परिणाम काय झाला बघा. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड हे पॉझिटिव्ह चार्जनं स्वेप्ट केलेला पाथ असतो आहे ना. मग इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेत फोर्स लागतो, -E फोर्स लागला म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो इलेक्ट्रॉनवर, म्हणून इलेक्ट्रॉन कुणीकडे सरकतो? फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ड्रिफ्ट होतो. बघा आता इथला इलेक्ट्रॉन इथं येत नाही, थोडासा इथं जातो. का? कारण त्याला काय करतं? रिटार्ड करतं. इलेक्ट्रिक फील्ड त्याला मागे इकडे ओढतं आहे ना. म्हणून इथं जाणारा हा इलेक्ट्रिक चार्ज इथं येणार, मग याला इथं धडकला, मग पुन्हा काय झालं? हा इथं जाणारा हा इथं आला. प्रत्येक एंटायर ट्रॅजेक्टरी त्या इलेक्ट्रॉनची अख्खी पूर्णच्या पूर्ण ट्रॅजेक्टरीच ड्रिफ्ट झाली. फक्त एक इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट नाही, अख्खा त्याचा प्रवास पूर्णच्या पूर्ण ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथ अलॉंग विथ दॅट इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग. तर ते अख्खी ट्रॅजेक्टरी शिफ्ट झाली. अँड शिफ्टिंग ऑफ एंटायर ट्रॅजेक्टरी ऑफ द इलेक्ट्रॉन पाथ or trajectory of the electron is known as drifting. Drifting is not only the shifting of electron, it is the shifting of entire path, entire trajectory of the electron due to application of electric field called as drifting. ओके बेटा, म्हणून आता पहा कसं ड्रिफ्ट झालं. मग इथं जाणार हा इथं जात होता का नाही, तो थोडासा अलीकडे पडेल, इथं पडला, नंतर पुन्हा इथून इथं गेला, नंतर पुन्हा इथून इथं आला, नंतर पुन्हा तो 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 इथून इथं आला. म्हणजे इथं आ रहा था यहाँ, आया है यहाँ, इसे कहते हैं ड्रिफ्टिंग डेल्टा एक्स. अलॉन्ग हॉरिजेंटल एक्स एक्सिस है तो इसलिए डेल्टा एक्स से ड्रिफ्ट हुआ है. दिस इज कॉल्ड ड्रिफ्टिंग. तो हम आने वाला था यहाँ, आया है यहाँ, आ रहा था यहाँ, आया है यहाँ, येणार होता इथं, आला इथं, म्हणजे यात झालेली शिफ्टिंग म्हणून आपण काय म्हणतो? ड्रिफ्टिंग. ओके बेटा, डेल्टा एक्स इज द ड्रिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू application of electric field across the ends of the conductor or metal. Okay बेटा, this is called drifting. डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स लिया, यहां से यहां तक ड्रिफ्ट हुआ है, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी को हम बोलेंगे ड्रिफ्ट वेलोसिटी.
the velocity with which the electrons are drifted called as drift velocity, and it is defined as the ratio of displacement to time called as drift velocity delta x upon delta t. तर ड्रिफ्ट वेलॉसिटी काय आहे, तर ड्रिफ्ट लॅटरल या ड्रिफ्ट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड डिवाइडेड बाय डेल्टा टी टाइम ड्रिफ्ट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी असतं. मग आता ड्रिफ्टची डायरेक्शन जिकडे आहे त्याच्या दिशेमध्ये वेलॉसिटी असते, म्हणून ड्रिफ्ट वेलॉसिटी इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी झालं. मग इलेक्ट्रिक फील्ड ई जर असेल आणि तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड लावलेला आहे, फोर्स एवढा ॲक्ट झालेला आहे, तर मग फोर्स बरोबर ई इंटू ई आहे, तर मास इंटू ॲक्सलरेशन बरोबर काय आलं, ई अपॉन एम इंटू ई झालं. तुम्हाला ॲक्सलरेशन पाहिजे ना, मग ॲक्सलरेशन बरोबर ई अपॉन एम इंटू ई झालं. मग ॲक्सलरेशन युनिफॉर्मली रिटायर्ड करतं हे, कारण इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे ना, म्हणून युनिफॉर्मली रिटायर्ड करतं. रिटार्डेशन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आलं, मग लगेच कायनेमॅटिकल इक्वेशन वापरा. म्हणजेच कायनेमॅटिकल इक्वेशन काय सांगतं, व्ही डी इक्वल टू युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे, इनिशियली रेस्ट आहे, तो इनिशियली रेस्ट होता तो, मग इनिशियली रेस्ट असेल तर मग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन वेलॉसिटी काढायचं असेल तर ए इंटू टी. मग टी टायमामध्ये तो कुठं गेला, व्हॉट इज द ड्रिफ्ट वेलॉसिटी आफ्टर टाइम टी काढायचं असेल, ॲक्सेलरेशन घ्या मायनस ई अपॉन एम इंटू टी. याला आपण असं म्हणू शकतो ई टी अपॉन एम इंटू ई. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर ड्रिफ्ट वेलॉसिटी व्ही डी इक्वल टू ई टी अपॉन एम इंटू ई. ओके, डायरेक्शन जर हवी असेल तर मायनस वेलॉसिटी व्ही डी ई बार, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला अपोजिट डायरेक्शनमध्ये ड्रिफ्ट वेलॉसिटी असते इलेक्ट्रॉन. ओके बेटा, तर हे ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. निगेटिव्ह साइन शोज दॅट ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑलवेज अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि हा ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इंटेन्सिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटी अपॉन इंटेन्सिटी असेल त्याला आपण मोबॅलिटी असं म्हणतोय. वेलॉसिटी पर युनिट इंटेन्सिटीला मोबॅलिटी म्हणतोय, ई टी अपॉन एम. तर मोबॅलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, मोबॅलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड, ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड आपण मोबॅलिटी म्हणतोय, म्यू इक्वल टू ई टी अपॉन एम. बघा आता मोबॅलिटी कुणाची जास्त असते, मोबॅलिटी ज्याचं मास छोटं त्याचा मोबॅलिटी जास्त. मोबॅलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोण आहे, हा मास. म्हणून तुम्हाला माहित आहे या विश्वामध्ये सर्वात हलका आणि छोटा पार्टिकल, इनडिव्हिजिबल पार्टिकल कोण आहे, तर तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉनवर पेक्षा कमी मासवाला कोणीच नाही आहे, म्हणून इलेक्ट्रॉन सर्वात हलका, म्हणून मोबॅलिटी इलेक्ट्रॉनची सर्वात जास्त असते. तुम्हाला ई माहीत आहे, टी माहीत आहे. ओके, आता टाइम टेकन टू ॲक्सेलरेट द इलेक्ट्रॉन ऑफ मास एम, याला आपण स्पेसिफिक चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणतोय. यालाच आपण स्पेसिफिक चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा किंवा चार्ज टू मास रेशो म्हणा. चार्ज टू मास रेशो किंवा स्पेसिफिक चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अँड म्यू इक्वल टू स्पेसिफिक चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इन टू टाईम. मग आता सांगा, since m is very small to the electron, that's why mobility of the electron is very strong as compared to the mobility of another. म्हणून जेव्हा आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी शिकायला गेलो ना, लगेच मोबॅलिटी नावाची एक क्वांटिटी समोर आली. मोबॅलिटी म्हणजे टेंडेन्सी टू मोबाईल, मोबाईल म्हणजे हॅव्हिंग टेंडेन्सी टू मूव्ह. ॲज सून ॲज वी गेट द स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट विल पळायला लागला तो. आपल्याकडे काही लोक असे असतात बघा, त्याला काम सांगा ना पळत पळत काम करतं, त्याला म्हणतात मोबॅलिटी. काही लोक काम टाळण्याचा प्रयत्न करतात, 10 वेळेस सांगितलं तर कधीतरी तोंड वाकडं करून एकदा ऐकतात, त्याला मोबॅलिटी म्हणायचं नाही आहे. जे आळस करतात ते नॉन मोबाईल, आणि जे पटकन जा म्हणल्याबरोबर पळायला सुरुवात केली दॅट इज मोबॅलिटी म्हणतात.
मोबाईल असतात ते. मोबाईल म्हणजे टेंडेन्सी टू मूव्ह, क्विक मोशन होणं. ज्याला तुम्ही सांगण्या अगोदर पळायला लागला दॅट इज मोर मोबाईल. म्हणून मोबाईल याचा अर्थ मूव्ह होणारा, तात्काळ पळणारा, त्याला आपण मोबॅलिटी असं नाव देतोय. टेंडेन्सी टू मूव्ह कॉल्ड ॲज मोबॅलिटी. आणि इलेक्ट्रॉनची मोबॅलिटी सर्वात जास्त असते होलपेक्षा. बाकीच्या इतर कॅरियरपेक्षा इलेक्ट्रॉनची मोबॅलिटी जास्त असते आणि म्हणून इलेक्ट्रॉनच मोबाईल असतात असं आपण मानतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढला आपण. चार्ज ई टाइम टी आणि एम. ई इलेक्ट्रिक चार्ज असणारा इलेक्ट्रॉन, एम मास असलेला इलेक्ट्रॉन टी टायमामध्ये पळायला लागलाय. कशातनं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई मध्ये. तर किती ड्रिफ्ट वेलॉसिटी असेल? तर हा फॉर्म्युला निगेटिव्ह साईन काय सांगते? ड्रिफ्ट वेलॉसिटी इज अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबॅलिटी नावाची क्वांटिटी डिफाईन केलेली आहे. तर आता आपण पुढे जाऊया. हे काय? चार्ज आहे इनटू टाइम आहे. चार्ज इनटू टाइम. ओके बेटा, चार्ज इनटू टाइमला आपण करंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. चला, आता करंटचा संबंध मला कुणाशी जोडायचा आहे? ड्रिफ्ट वेलॉसिटीशी जोडायचं आहे. तर व्हॉट इज ड्रिफ्ट वेलॉसिटी, व्हॉट इज ड्रिफ्टिंग, व्हॉट इज एक्सप्रेशन फॉर ड्रिफ्ट वेलॉसिटी आपण काढत आहोत बाळांनो. हे एक सूत्र झालं. ड्रिफ्ट वेलॉसिटीचं रिलेशन झालं कुणासोबत? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सोबत. आणि यांच्या रेशोला नाव दिलंय मोबॅलिटी. ओके बेटा, तर मोबॅलिटीवर जर प्रश्न आला, मोबॅलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनवर जर प्रश्न आला किंवा कुठल्याही चार्ज पार्टिकलवर जर प्रश्न आला तर अशा वेळेस इथं हा फॉर्म्युला काढायला विसरू नका. ओके बेटा, चला. वेर व्हॉट इज ई? चार्ज ऑन अँड इलेक्ट्रॉन. आता आपण जाऊया. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट वेलॉसिटी अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर? Is there any relation between the drift velocity and current through the conductor? Yes. तर मग त्याचं सूत्र आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला असं विचारतात, कारण बाळांनो रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच कोण आहे? इलेक्ट्रिक करंट आहे. मग रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे